क्रोधात भवति सम्मोहात सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृती भ्रंशात बुद्धी नाशोन बुद्धी नाशात प्रणश्चती। ज्याच्या अंगी क्रोध आहे त्याचा बुद्धीचा नाश हा ठरलेला आहे। त्यामुळे ज्या काही घटना या क्रोधावरती राग येणं आजकाल सध्याच्या काळात काही अवघड राहिलं नाही। कशाचा कुणाला काही राग येईल? अहो साधा भावाने बहिणीला किंवा बहिणीने भावाला रिमोट दिला नाही म्हणून एकमेकाला मारलं, जीवे मारण्याच्या घटना आहेत। वडिलांनी फक्त पोराला गाडी दिली नाही या कारणानं बापाला मारण्याच्या घटना आहेत। एखाद्या शब्दाचं एखादं वाक्य ऐकून घेतलं नाही म्हणून सुद्धा एकमेकाला मारण्याच्या घटना आहेत। आणि मित्रांमध्ये तर किती दिवसागणित अशा कितीतरी घटना घडतात। पण हे न घडावं, क्रोध सध्याच्या काळात अशी एक म्हण आहे मराठीत, अति राग आणि भीक माग अशी म्हण आहे। अति राग आणि भीक माग। जिथे अति राग आहे तिथे अधोगती शिवाय पर्याय। व्यक्तीला वाटलं म्हटले चला राग आणून देणं काय कठीण आहे, मला धन मिळेल, मला माझ्या अडचणी दूर होतील, चला नाथ महाराजांच्या वाड्यात गेले। पहिला प्रयत्न केला राग आणून देण्याचा, अनसक्सेस झाला, नाही प्रयत्नास यश आलं। दुसरा प्रयत्न केला पण तोही सक्सेस नाही झाला। तिसऱ्यांदा प्रयत्न केला, असे सलग प्रयत्न करत होते, कशाने तरी रागवतील, कशाला तरी रागवतील, काहीतरी बोललो तर रागवतील, पण अजिबात महाराजांना राग आला नाही। एके दिवशी नाथ महाराजांसोबत तो व्यक्ती जेवायला बसला आणि जेवायला बसल्यानंतर गिरिजा माता नाथ महाराजांच्या पत्नी भोजन वाढत होत्या। भोजन वाढता वाढता या व्यक्तीनं विचार केला, म्हणले माणूस सगळं सहन करेल पण पत्नीचा अपमान नाही कोणी सहन करू शकत, पत्नीची थट्टा नाही कोणी सहन करू शकत। त्यामुळे आता हा शेवटचा पर्याय म्हणून त्यानं वाढणाऱ्या गिरिजा मातेच्या पाठीवरती जाऊन उडी मारली। हे जागेवरून उठलं आणि गिरिजा मातेच्या पाठीवरती बसलं आणि नाथ महाराजांना पाहिलं। त्याला वाटलं आता आपलं काम, आता राग येणार महाराजांना, बायकोच्या अंगावरती बसलो म्हणजे काय, पाठीवरती बसलो आता राग येणार। नाथ महाराजांनी गिरिजा मातेकडे पाहिलं आणि नाथ महाराज गिरिजा मातेला सांगतात, अहो जरा सांभाळून वाढा बर का, जरा सावकाश वाढा, सांभाळून वाढा, महाराज वरती बसलेत पडतील बर का। म्हणजे